गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या एक न्यू ब्लॉगमध्ये. आणि मी आता इकडे म्हणजे सकाळी सकाळी उठून आता इकडे काम करते. टी व्ही युनिट पुसत घेतलं आहे. अजून खिडकी वगैरे पण पुसायची आहे, कारण की आज आहे 4था गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला, म्हणून थोडी साफसफाई चालू. दीदी लादी वगैरे पुसून गेली, आता माझी वरची लादी पुसायची बारी. बघा एवढा पसारा आहे, आता तो मला साफ करायचा. आता रेडी झालेली आहे आणि आता चालली सामान आणायला. देवबाप्पासाठी म्हणजे थोडाफार सामान आणायचं, तो आणायला चालले. बघा किती गुडगल आहे, स्कूलला जाते. बाबू हाय बाय कर. अय्या आमची हिम गुडगल आहे ना बाबू. मी आता घरी आली आहे. मी घरी येऊन परत गेलेली, निदिश प्रोजेक्ट विसरलेला म्हणून परत तिकडे जाऊन पाऊण तास उभी राहिली आणि आता फायनली काहीतरी खाते. उपवास आहे, हे उपवासाचंच आहे म्हणून आता फायनली काहीतरी खाते मी. बघा मम्मीने मांडत घेतलं इकडे गुरुवारचं, आणि आजचा लास्ट गुरुवार आहे. तर मग आज आम्ही पोरींना पूजणार, मी तुम्हाला दाखवेन. झालं आता मम्मी रांगोळी काढते चौरंगाच्या आजूबाजूने. आता रांगोळी वगैरे झाल्यावर मग मी तुम्हाला परत एकदा देवी दाखवते. मांडून झालंय मम्मीचं फायनली. आता मी पण हे करते, गाजर हलवा बनवणार आहे मी. गाजर हलवा वगैरे बनवून झाला की मी पण रेडी व्हायला जाणार आहे. तेव्हा तुम्ही म्हणून लास्टपर्यंत हा ब्लॉग बघत राहा आणि मी रेडी होईन ते पण, तेव्हा पण तुम्हाला फुल लुक दाखवेन मी काय घालणार आहे ते. पोथी वाचायला घेते आणि तुम्ही आता कशा ऐकणार, दीदी तर नाही आहे माझा व्हिडिओ काढायसाठी, म्हणून बघू मी ट्राय करते तुम्हाला. आता मी पोथी वाचून घेते. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐका ऐका हो भाविका, भक्तिगणांनो ऐका. ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. आता पोथी वगैरे वाचून झाली आणि मी आता चालले चाचीकडे, कारण की चाचीने बोलवलेलं की दुपारी या नाश्ता करायला इकडेच पोरींनी. मग आता त्यांच्याकडे चाललो. बघा 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 कशा आई, बघा आमच्या आई बघा. अशीच बसते चाल. ही बाई आहे ना, ही बाई लय लय हाय डान्सिंग लेडी. आणि या बाईने काय केलं माहितीये का, हे सगळं आमच्या पुढ्यात रचले आणि आम्हाला बोलले जे पाहिजे ते उचला. इने लाल घेतले आणि तुझी बघू, इने पण लालच घेतले. हा मग हिची पिंकी पिंकी इंकी पिंकी पॉंकी आणि तिची लाल परी आणि अर्धीच लावले, अर्धी लावायला शार्पनर. आता शार्पनर पण तिला देते मी. आणि मी या घेतले. त्रिशाने गोलबू घेतले. बोल रिअलिटी सांगितली तिने, 4 लिपस्टिक लावल्यात. आणि भाई तसे शेड साठी 4 लिपस्टिक लावायला लागले मला. सांगितलं ऑब्वियसली गर्ल्स अँड स्ट्रगल्स ऑल नो लिपस्टिक. येस माल हे लल्लू लिपस्टिक लावते का? हा मग लावत नाही का. ही आली की कलेश होतो नुसता. बघा हे बघा. बसून कर. आली भांडायला आली. भांड
आता समजलं आम्ही बहिणी एकत्र असल्यावर काय होतं. तरी आमची एक छोटी बहीण नाहीये, एकदम छोटी बहीण. हे बघा आम्ही आमच्याच कडचे सामान देतोय तिला. एक कुठला क्लिप तिने कोणता क्लिप घ्यायला सांगितलास. तरी आमची छोटी बहीण नाही आली आमच्या सोबत. तिला माझ्या पायाने पडली म्हणून. ही सगळ्यात बारकी नाही, दुसरी नंबर. क्लिप दे ना. अंकल पायाने पडली. आता माझी ओवळली होते काही. मी नाश्ता करायला बसलोय. अच्छा आम्ही फराळ खायला बसलोय. आणि फराळात काय काय माहितीये, साबुदाण्याचे वडे आणि लस्सी, कोरफड आणि चटणी आणि हे शिंगाडे. हे बघा एवढं सगळं आयटम बनवलं चाचीने. खास आमच्या पोरींसाठी आहे का, पोरींसाठी नाही सगळ्यासाठी आहे जेवायला या. का सगळ्यांना जेवा. आता माझा नाश्ता वगैरे झालाय आणि मी खाली आले. हे गाजर हलवा बनवायचा आहे म्हणून मम्मी मला हे करते, खिसून देते. अर्धा ती खिसते अर्धा मी खिसते. आणि मी फर्स्ट टाइम गाजर हलवा बनवणार आहे. तो बघू कसा होणार आहे तो. गाईज मी आता रेडी व्हायला आलेली आहे आणि मी आता रेडी होते आणि मग तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते मी. कलेश हो रहा है गाइस, कलेश. अच्छे दिन पे कलेश. सांगायला लाज पण नाही वाटत. लास्ट इयरला नाही जाऊ शकत. सांगायला लागणार तुला. तुम्ही बिंदास हसते यार. काय बघू मी, माझं काय समजत नाही. कर माझ्या डोक्यावर जाऊ. अरे नाही सक्सेसफुल आहे ना हे बघ ना. काय सेमिस्टर 3 सक्सेसफुल. हे बघा गाईज गाजर शिजवलंय आणि मी आता गाजरचा हलवा बनवते. मी आता तुम्हाला दाखवत नाही बसून कारण की भरपूर टाईम झालाय आम्हाला, म्हणून आता गाजरचा हलवा बनवून झाल्यावरच मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते. गाजर हलवा बनलाय फायनली पूर्ण. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये साखर, मावा म्हणजे खवा ते सर्व टाकलंय. आणि आता मी चालली आहे काकूसांच्याकडे पाया पडायला. त्यांच्याकडे पाया पडून येते. मग संध्याकाळी आमच्या इकडे बोलवले मी सर्व पोरींना, तर मग ते लोक येते. मी आता आले काकूसांच्याकडे. मी तुम्हाला दाखवते थांबा. कसा वाटतंय गाभारा मला नक्की सांगा. आणि तुला लाज वाटतं मी साडी घातल्यावर. ए आणलं का माझं फुल लुक दाखव ग. तर मिरर आहे बघ ना. अरे माझा फुल लुक कसं वाटतंय, माझं फुल लुक ते मला नक्कीच कमेंट मध्ये हर्षद बघ जा. आणि बघा मला दीदीने काय दिलंय. आणि मी आता चालली खाली. आता हे लोक पाया पडायला आले तर त्यांना मी बनवलेला गाजर हलवा आता आईला नैवेद्य दिलाय. आणि मी आता परत एकदा पोती वाचून घेते. कसं समजलं, नक्कीच ही कोणी साधारण बाई नसून चमत्कार देवी स्त्री असेल. मी आता पोती वाचली. तुम्ही बघितलंच, मी निधीशला व्हिडिओ काढायला लावलेली की तू व्हिडिओ काढ, मी पोती वाचते त्याची. तुम्ही बघितली मी पोती वाचली. आणि मी परत एकदा सांगते, माझा लुक जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझा लुक कसा वाटतोय ते. आणि मी स्वतःहून मेकअप केले.
अजून माझ्या बहिणीशी आल्या नाही. माझ्या बहिणीशी आल्या तर मी तुम्हाला परत एकदा दाखवेन त्या लोकांना आणि त्यांना पण आता पूजणार आहे मी. हिने नवीन पद्धत शोधले झोपायची, फोटो काढायची. हा, झोपायची. एवढी जागा सोडून ती झोपले बघा कुठे. बाबू तुझं नाव काय? नाव पण सांगेल आता. सांग ना. नाव काय तुझं? स्वामी नाव आहे तुझं? स्वामिनी. स्वामिनी. परत बोल नाव. सामी. गाजर हलवा बनवलेला तर दीदीच्या स्टुडंट्सला देते प्रसाद म्हणून. आता दीदी आलेली, तिला पण वाण दिलं आणि आता मी पण तिच्या घरी चालले. दिसत अशी माहिती. आता मी पण तिच्या घरी चालले. ही बघा आमची चिटुकली. बाबू बोल काहीतरी. हिला पण आम्ही वाण दिलं. बाबू तुला काय दिलं बघू. तिच्या मम्मीने नेलं वाटतं. तर आपण आता वटीवर जाऊ ना बाबू. मी आता सकाळपासून एवढी दमले ना, मी सांगू नाही शकत तुम्हाला केवढी दमले ते. या कारणाने मग कालचा व्लॉग पण एडिट करून टाकलेला नाही आहे. मी आता एडिट करेन, टाईम भेटेल तसा एडिट करेल व्लॉग आणि मग पोस्ट करेल. आजचा व्लॉग म्हणजे कालचा व्लॉग लेट येईल त्याच्यामुळे सॉरी. मला भरपूर सारा कंटाळा आला. आत्ताशी फक्त ती एकच दीदी बहीण येऊन गेले, अजून 2-3 बाकी आहेत. त्या आल्या तर मग त्यांना वाण देईन आणि मला भरपूर खूप सारा कंटाळा आला. हे बघा पसारा करून गेले. काय करू यार. माझा अवतार बघा. मी आता वटीवर आले तनु दीदी संच्या इकडे. हे बघा आता इकडे पाया पडते आणि जेवून घरी जाणार. मी ठोकलाय तिला. तिच्या मम्मीला भेटायचंय बट टाइम नाही भेटत मला. आता पण आलेल्या तर गेल्या. भेटेन मी लवकरच. तिची मम्मी अजून हसेल. थँक्यू. मी आता जेवायला बसले गाईज. मी माझा उपवास फायनली मी माझा उपवास सोडते. खूप आनंद झालाय मला. गाईज आमची पोर बघा बस. अजून किती छान दिसते ना. केस लावलेत. न्यू हेअरस्टाईल. न्यू हॉर्स. देखो देखो मी पण आहे. बहिणीशी असल्यावर मी व्लॉग जास्त नाही काढत. दीदी पण हल्दी कुंकू करतात आम्हाला. हल्दी कुंकू चांगले ब्लॉग बनवते आम्ही. आता आमची मस्ती वगैरे तर बघितलीच असाल. आणि मी आता साडी काढायला चालले म्हणजे चेंज करते. ज्वेलरी काढतच होते की मला लक्षात आलं की मला ब्लॉग बनवायचं आहे म्हणून आता कानातले आणि ती चेन काढली आहे. आता हे नेकलेस वगैरे पूर्ण काढते आणि मग परत एकदा तुम्हाला भेटते माझ्या असली अवतारात. हा माझा ओरिजिनल अवतार नाही आहे. मी आता माझ्या ओरिजिनल अवतारामध्ये तुम्हाला भेटते. हा माझा ओरिजिनल अवतार. आणि आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. मला हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अगोदरचा व्लॉग नसेल बघितला तो पण लवकरात लवकर जाऊन बघा. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.